नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 20 जून 2026. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीही पूर्ण होत नाही. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीत अडत व्यापाऱ्यांची तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ट्रक चालकाचा पर्दाफाश करण्यात गाडगेनगर पोलिसांना मोठे यश आले. खोटे नाव, खोटा मोबाईल क्रमांक आणि ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून आरोपींनी सोयाबीनचं साल परस्पर विकून फसवणूक केली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पाहूया हा विशेष अहवाल. अमरावतीतील धान्य व्यापारी मनीष सतीश भट्टड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून 201 क्विंटल सोयाबीन खरेदी करून सोलापूर येथील व्यापाऱ्याला विकला. हा माल सोलापूरला पोहोचवण्यासाठी बाबा ट्रान्सपोर्ट मार्फत ट्रक क्रमांक MH25U0375 ने रवाना करण्यात आला होता. मात्र सोलापूरला पोहोचलाच नाही. व्यापाऱ्याने चौकशी केली असता ट्रक चालकाने विश्वासघात करून 13 लाख रुपयांच्या सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर आले. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान ट्रकचा नंबर बनावट असल्याचे आणि चालकाने सांगितलेले नावही खोटे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळ आणि टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला. या तपासातून नांदेड जिल्ह्यातील शिवाजी त्र्यंबक राठोड आणि ट्रक मालक रमेश मिठ्ठू राठोड यांची नावे समोर आली. रमेश राठोड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शिवाजी राठोड सोबत मिळून ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून फसवणूक केल्याची कबुलीही दिली. आरोपींनी परभणी जिल्ह्यातील फरकांडा येथे सोयाबीनची विक्री केली होती. पोलिसांनी या व्यवहारातील 12 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मूळ ट्रकही जप्त करण्यात आला. एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरचा गुन्हा एकदम क्लिष्ट स्वरूपाचा होता. ट्रक क्रमांकाचा जो मालक आहे तो उमरगा लातूर येथे राहणार होता. उमरगा धाराशिव येथे राहणार होता. त्याचा शोध घेतला, पण त्याचा ट्रक तिथे कंपनीमध्ये लागला होता कंटिन्यू, परंतु ट्रकचं वर्णन वेगळं होतं. त्यावरून आम्ही मार्गावरील संपूर्ण टोल नाके वगैरे चेक केले, परंतु ट्रकचा शोध लागत नव्हता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील अभिलेखावर गुन्हे ची पाहणी केली व त्यामधून आरोपी निष्पन्न करून आम्ही संशयाप्रमाणे लोहा नांदेड जिल्ह्यात जाऊन ते नमूद रेकॉर्डवर जे गुन्हेगार होते त्यांना चेक करून त्यापैकी एक हजर मिळून आला. तो ट्रक मालक होता आणि त्याने कबूल केले की शिवाजी त्र्यंबक राठोड नावाचा जो चालक आहे त्याने सोलापूरकरिता माल भरले होते आणि त्याने आम्ही दोघं मिळून ते माल पालम तालुक्यात विकले आहे. तो माल आम्ही 200 क्विंटल सोयाबीन नगदी रुपयात जप्त करण्यात आले, 12 लाख रुपये, आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक 8 लाख किमती असे 20 लाख रुपयाचा माल आम्ही जप्त केला आहे. खोटे नाव, बनावट नंबर प्लेट आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या फसवणुकीचा गाडगेनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक केले जाते.
विदर्भाच्या विकासाकरिता शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि विधान परिषद तब्बल 30 वर्ष बुलंद आवाज उठवणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, माजी आमदार आणि नुटाचे आधारस्तंभ प्राध्यापक भाऊराव तुळशीराम अर्थात BT देशमुख यांना आज अमरावतीत शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिक, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांनी अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना आपल्या जीवनातील महत्त्वाचे मार्गदर्शक असल्याचे सांगत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विदर्भाच्या विकासाचा ध्यास घेत आयुष्यभर संघर्ष करणारे प्राध्यापक BT देशमुख यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झालेत. वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांच्या अमरावतीतील नवसारी रोडवरील निवासस्थानी उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि विदर्भाने आपला एक प्रखर विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ आणि जननेता गमावला. सायंकाळी अमरावतीत त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंत्री संजय राठोड, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष एरेकर, RDC संतोष काकडे, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक BT देशमुख यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरिता हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते तर अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले की महाराष्ट्राने एक संघर्षशील, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व गमावले आहे. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचे मार्गदर्शक आज आपल्यात नाहीत. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्यात आणि वेळोवेळी मार्गदर्शनही केलेत. प्राध्यापक देशमुख यांनी 1980 ते 2010 या सलग 30 वर्षाच्या कालावधीत अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंबाशिवाय त्यांनी स्वतंत्र आमदार म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीच्या जोरावर सरकारसमोर विदर्भाचे प्रश्न प्रभावीपणे मांडलेत. विशेषतः सिंचन अनुशेष, विदर्भ विकास, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांचे प्रश्न यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या प्रभावी भाषणांची आणि अभ्यासपूर्ण मांडणीची चर्चा आजही राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात केली जाते. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटाचे ते दीर्घकाळ अध्यक्ष आणि प्रमुख आधारस्तंभ होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण क्षेत्रातील अनेक सकारात्मक बदलांकरिता त्यांनी मोठे योगदान दिलेत. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असून विदर्भातील जनतेच्या मनात त्यांचे कार्य कायम स्मरणात राहणार आहेत. प्राध्यापक BT देशमुख यांच्या निधनाने विदर्भाचे एक अभ्यासू नेता, शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा संघर्षशील आवाज गमावला आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. अंतिम स्कॉट सलामी जस्ट 1 2 3 4
विनंती हिंदू स्मशान संस्थेतर्फे श्रद्धांजली देण्यात येत आहे. तरी उपस्थित नागरिकांनी 2 मिनिटे वादळं आली की झाडे कोसळतात, पण काही वृक्ष असे असतात जे स्वतः उभे राहून हजारोंना सावली देतात. काळाच्या पडद्याआड अनेक चेहरे येतात आणि निघून जातात, पण काही नावं अशी असतात जी एका पिढीचा नव्हे तर अनेक पिढ्यांचा इतिहास बनून जातात. शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू, तत्वनिष्ठ आणि संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. अमरावती विभागाचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक चळवळीचे प्रमुख चेहरे, माजी विधान परिषद सदस्य आणि हजारो शिक्षकांचे मार्गदर्शक प्राध्यापक बी.टी. देशमुख यांचे आज निधन झाले आहे. शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या या व्यक्तिमत्वाला आज संपूर्ण विदर्भ, संपूर्ण देश श्रद्धांजली अर्पण करत आहे. पाहूया त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. सन्माननीय प्राध्यापक बी.टी. देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना शिक्षकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न केवळ संस्थेपुरते मर्यादित न ठेवता ते शासन दरबारी पोहोचवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते अल्पावधीतच शिक्षक चळवळीतील एक प्रभावी नाव बनले. शिक्षक चळवळीचे नेतृत्व, शिक्षकांचे वेतन, सेवा, अटी, पदोन्नती, निवृत्ती वेतन, विद्यापीठ प्रशासनातील पारदर्शकता आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. ते शिक्षकांच्या प्रत्येक आंदोलनात अग्रस्थानी राहिले. त्यामुळे शिक्षक समाजात त्यांना विश्वासार्ह आणि लढाऊ नेतृत्व म्हणून ओळख मिळाली. विधान परिषदेत दमदार आवाज. अमरावती विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून येत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. सभागृहात त्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, आयुर्वेद, समाजकार्य आणि इतर शिक्षण शाखांशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडले. शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नुटाशी घट्ट नाळ. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटा सोबत त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी ते सदैव लढत राहिले. विचारवंत आणि मार्गदर्शक. प्राध्यापक देशमुख यांची ओळख केवळ राजकारणी किंवा शिक्षक नेता अशी नव्हती. ते एक अभ्यासू, विचारवंत, उत्तम वक्ते आणि दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक होते. अनेक शिक्षक नेत्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिशा मिळाली. अनेक मान्यवरांची श्रद्धांजली. प्राध्यापक बी.टी. देशमुख यांच्या निधनानंतर शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे शिक्षक चळवळीचा एक भक्कम आधारस्तंभ हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली. सन्माननीय बी.टी. देशमुख साहेब यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. विदर्भाच्या पाण्याच्या अनुशेषासाठी, सिंचनाच्या अनुशेषासाठी तसंच पश्चिम विदर्भातल्या जवळजवळ सगळ्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी जो अद्वितीय लढा दिला तो लढा विसरण्याजोगा नाही. आज अमरावतीकरांना जे मुबलक पाणी उपलब्ध होत आहे त्याच्या मागे श्री बी.टी. देशमुख साहेबांनी घेतलेले श्रम आणि त्यांनी घेतलेली मेहनत हेच कारणीभूत आहे. तसंच संपूर्ण नगरपालिकेमधल्या आज ज्या योजना कार्यान्वित झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या त्यांच्यासाठी ज्यांनी जे श्रम घेतले ते अवर्णनीय आहे. असा गांधीवादी, आयुष्यभर आपल्या विचारावर ठाम असणारा आणि एक कर्तृत्वान अशा या युगाची आज अंत झालेला आहे. मी माझ्यातर्फे, काँग्रेस पक्षातर्फे आणि अमरावतीकरांतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली.
अपूरणीय नुकसान. प्राध्यापक देशमुख यांच्या निधनामुळे केवळ अमरावती नव्हे तर संपूर्ण विदर्भातील शिक्षण क्षेत्राने एक अभ्यासू, निस्वार्थी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांनी उभारलेली शिक्षण चळवळ, मांडलेले विचार आणि केलेले कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. एक अमरावतीचं अभ्यासू व्यक्तिमत्व हरपलं. इरिगेशनमध्ये शेतकऱ्यासाठी लढणारे, झडणारे आणि विधानसभेत उभे राहिल्यावर मुख्यमंत्र्याचा थरकाप करणारे असे बिटी भाऊ आम्हाला सर्वांना सोडून गेले. त्यांना सर्व अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. शिक्षण क्षेत्रातील एक युग आज संपले आहे, तरी प्राध्यापक बी.टी. देशमुख यांचे कार्य, विचार आणि संघर्षाचा वारसा कायम जिवंत राहील. त्यांनी शिक्षक समाजासाठी दिलेले योगदान आणि समाजहितासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. नमस्कार, आपण पाहतात सिटी न्यूज. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात नीट 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे नीटचे प्रश्नपत्र अमरावतीत आणण्यात आले होते. त्यानंतर आता परीक्षा सुरक्षेच्या दृष्टीने स्टेट बँक परिसरात मॉक ड्रिल घेण्यात आली. पाहूया हा विशेष अहवाल. नीट 2026 परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडावी यासाठी अमरावती प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका अमरावतीत दाखल झाली होती. त्यानंतर ती कडक बंदोबस्तात जिल्हा कोषागारात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्टेट बँक परिसरात सुरक्षा व्यवस्थेची मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली. या मॉक ड्रिलमध्ये पोलीस विभाग, महसूल विभाग, बँक प्रशासन तसेच विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील 14 परीक्षा केंद्रावरती प्रायोगिक स्वरूपात सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर अर्धसैनिक दलाचे जवान, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकाची सुरक्षित वाहतूक, परीक्षा केंद्रावरील सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याची यंत्रणा यांची चाचणी या मॉकड्रिलद्वारे घेण्यात आली. परीक्षेच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. जून रोजी रिनेट एक्झाम आहे. त्या अनुषंगाने आज ड्राय रनचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच एक्झामचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते तसेच पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा ड्राय रन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उद्या 14 सेंटरवरती आपली परीक्षा आहे. त्या अनुषंगाने आपण 14 सेंटरसाठी 14 व्हेकल्स अरेंज केलेले आहेत, ज्या पेपर कॅरी करतील आणि त्यासोबत एक व्हेकल ज्यामध्ये पोलीस बंदोबस्त राहील, CISF जवान त्यामध्ये राहतील. अशा प्रकारे पूर्ण फुलप्रूफ बंदोबस्तात उद्याची परीक्षा ही पार पडणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांना आपसामध्ये कोऑर्डिनेशन राहावं, एकमेकांचे नंबर एकमेकांकडे राहावेत, उद्या कोणताही वेळ त्यामध्ये जास्त जाऊ नये याच्यासाठी आजचं हे ड्राय रन आयोजित करण्यात आलेलं आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने प्रत्येक सेंटरला पुरेसा बंदोबस्त आपण दिलेला आहे. तसंच या ठिकाणावरून पेपर कॅरी करण्यासाठी सुद्धा बंदोबस्त सफिशियंट आहे. सेंटर ठिकाणी काय बंदोबस्त कशी व्यवस्था करणार आहे विद्यार्थ्यांसाठी? सेंटरवरती पण पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे. ज्या ठिकाणी अधिकारी दर्जाचे सुद्धा पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत त्या ठिकाणी आणि काही कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी राहतील. तर नीट 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अमरावती प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण तयारी पूर्ण केल्याचे या मॉकड्रिल मधून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 14 परीक्षा केंद्रावरती अर्धसैनिक दलासह पोलीस आणि महसूल विभागाचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. नागपुरात लूटमार आणि वाहन चोरी करणाऱ्या एका सर्राईत आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. कृषी महाविद्यालयाजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून
मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला. विशेष म्हणजे आरोपीने अंबाझरी परिसरातून चोरलेली दुचाकी या गुन्ह्यात वापरल्याचेही उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,55,000 रुपये आणि 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून रोजी रात्री कृषी विद्यापीठाजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेण्याची घटना घडली होती. या प्रकरणी भाऊलाल प्रीतीलाल भगत यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान स्थानिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी आर्यन भगवान नंदेश्वर यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने अंबाझरी परिसरातून बर्गमन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीच्या वाहनाचा वापर करून त्याने लुटमारीचा गुन्हा केल्याचे उघड केले. पोलिसांनी आरोपीकडून रेडमी कंपनीचा मोबाईल, चोरीची बर्गमन दुचाकी, रोख रक्कम तसेच विविध कंपनीचे 4 मोबाईल फोन असा एकूण 1,55,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनीता साहू, पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत आणि पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक विनोद तिवारी, श्याम वारंगे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. कृषी विद्यापीठाजवळील रोडवर यातील फिर्यादी जी आहे भाऊलाल प्रीतमलाल भगत वय 61 वर्ष हे गाडी थांबवून सिगरेट पित असताना यातील आरोपींनी धमकवून त्यांच्याकडील एक रेडमी कंपनीचा मोबाईल आणि 4,000 रुपये नगदी हिसकावून पळून गेले. यावरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 366/26 कलम 309(4) BNS नुसार दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सीताबर्डी पोलीस येथील अंमलदार यांनी अथक मेहनत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहिती काढून CCTV फुटेज चेक करून या आधारावरती आरोपीला अटक करण्यात आले. त्या आरोपीकडून जी मोटरसायकल गुन्ह्यामध्ये वापरलेली होती ती सुद्धा अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ती चोरीला गेलेली होती. त्याबद्दल अंबाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. तर सदर आरोपीकडून आपण रेडमी कंपनीचा एक मोबाईल ज्याची किंमत अंदाजे 5,000 रुपये, बर्गमॅन दुचाकी MH49 BS 1588 क्रमांकाची तिची किंमत अंदाजे 80,000 रुपये आणि नगदी 800 रुपये रोख आणि वेगवेगळ्या कंपनीचे आणखीन 4 मोबाईल हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे. असं एकूण 1,55,800 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून आपण हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी साहेब, सहपोलीस आयुक्त विनीता साहू मॅडम, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, अन्नपूर्णा सिंह मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आणि किरण पोपळघाट सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील अधिकारी क्राईम PI तसेच PSI तिवारी, PSI श्याम वारंगे, नंदकिशोर वालदे, पोलीस हवालदार उमेश कसलीकर, शत्रुघ्न पांडे, प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, पोलीस शिपाई नैनिश तलवारे यांनी ही कार्यवाही केलेली आहे आणि 2 गुन्हे जे आहे ते उघडकीस आणलेले आहे. यामध्ये एक सीताबर्डी पोलीस स्टेशनचा अपराध क्रमांक 366/26 BNS 309/4 आणि अंबाझरी पोलीस स्टेशनकडील 233/26 कलम 303(2) यामधील मोटरसायकल हस्तगत केलेले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटमार व वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपासही सुरू आहे. नागपुरात दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचरला अखेर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात. सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील सोनसाखळी चोरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरातील धरमपेठ परिसरात 9 जून रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली होती. रक्त तपासणी करून घरी परतणाऱ्या 78 वर्षीय विजयालक्ष्मी सूर्यनारायण नेरे या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन एका दुचाकीस्वाराने हिसकावून नेली होती. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मनोज प्रभू बुर्डे वय 38 वर्ष या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने सोनसाखळी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष आरोपींकडनं चोरीतील मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अंदाजे 20 ग्रॅम वजनाची सुमारे 2.5 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, 20,000 रुपये किमतीचा OnePlus मोबाईल, 85,000 रुपये किमतीची ऍक्टिवा दुचाकी आणि हेल्मेट असा एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगला हरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये प्रफुल्ल माणकर, मनीष बुर्डे, संतोष गुप्ता, संदीप भोकरे आणि कुणाल लांडगे यांची महत्वाची भूमिका बजावली. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. नागपूर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केले आहे. नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तब्बल 4 किलोहून अधिक गांजा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका कारवाईत दुचाकीसह 1,30,000 रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पाहूया हा सविस्तर अहवाल. नागपूर शहरात अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलीस विभागाने ऑपरेशन थंडर मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत कळमना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस हवालदार प्रमोद कंगाले हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांना कळमना मार्केट येथील चिखली गेट परिसरात 2 संशयित व्यक्ती दुचाकीसह उभ्या असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी NDPS कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत 2 पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. तपासणी दरम्यान आरोपीकडून 4 किलो 168 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात सोम महेश बेडिया आणि असीम खान जमील खान या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाई दरम्यान 80,000 रुपयांचा गांजा, 50,000 रुपयांचा होंडा ऍक्टिवा आणि 1 कॉलेज बॅग असा सुमारे 1,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू झाला आहे. पकडलेल्या आरोपींचा रेकॉर्डवरचे नाही आहेत सध्या, परंतु यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे. कारण माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांचे मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम चालू आहे आणि या मोहीममध्ये आम्ही प्रत्येक ड्रग्ज विरोधी मोठ्या प्रमाणात कारवाया करत असतो आणि त्यात फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक यामध्ये जाऊन आम्ही अधिक आरोपितांचा शोध घेत असतो. यामध्ये सुद्धा आम्ही फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक आरोपींचा PCR घेऊन शोधणार आहोत आणि यामध्ये अधिक आरोपी वाढण्याची शक्यता आहे. यांना अधिक विचारपूस अजून करणे सुरू आहे आणि पुढील तमासा आमचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक आमची बाकी असल्यामुळे याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगू शकत नाही, परंतु आरोपींच्या ताब्यात सध्या आम्हाला एवढं. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईचा धडाका कायम ठेवलाय. कळमना पोलिसांचा या कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात प्रतिबंधित थाई मांगूर माशांविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने सलग 2 मोठ्या कारवाया करत मोठे यश मिळवले आहे. सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रथम धुकसी गावातील 11 तलावांवर छापेमारी करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून या परिसरात बेकायदेशीर थाई मांगूर मासे पालन सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या कारवाईत तब्बल 28 टन थाई मांगूर मासे जप्त करण्यात आले. पर्यावरण आणि स्थानिक जैवविविधतेकरिता धोकादायक ठरणाऱ्या या माशांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश करण्यात आला. यानंतर 18 जून रोजी आमडी गावाजवळ आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. कर्नाटकहून मध्य प्रदेशकडे जाणारा संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 8 टन थाई मांगूर मासे आढळून आलेत. पारशिवनी पोलीस आणि नगरपंचायतीच्या मदतीने हे मासेही जप्त करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनर विरोधात पारशिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवघ्या 8 दिवसात 37 टन प्रतिबंधित थाई मांगूर मासे जप्त झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून बेकायदेशीर मासे पालन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. प्रतिबंधित थाई मांगूर माशांमुळे स्थानिक मत्स्यसंपदा आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी हनुमान देवस्थानात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या बांधकामादरम्यान छत आणि खांब अचानक कोसळलेत. अनेक भाविक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत अनेक जण जखमी झाले असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नेमके काय घडले? परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी हनुमान मंदिर परिसरात आज मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या गर्भगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचे छत आणि काही खांब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. छत कोसळताच अनेक श्रद्धाळू मलब्याखाली अडकले. सुरुवातीच्या माहितीनुसार 20 ते 25 भाविक मलब्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 8 ते 10 भाविकांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसापूर्वी या मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालं आणि राजस्थानी दगड आपण त्याला म्हणतो, लाल दगड, त्याच्या माध्यमातून इथं सभामंडपाचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं होतं. परंतु काही कारणास्तव आता आपण या पाहतो ही बल्ली, या बल्लीच्या माध्यमातून त्याची पूर्ण जोडणी झाली होती. परंतु काम बऱ्याच दिवसापासून बंद असावं आणि म्हणून ते पूर्ण दोरी असेल, बल्ली असेल, कुजली असेल आणि एखादा जॉईंट नाही बसला तर एका जॉईंटमुळे पूर्ण सभामंडप पडण्याची जी शक्यता होती त्या पद्धतीतला हा प्रकार आहे. आणि त्यामुळं हे सभामंडप पडलेला आहे. हेवी दगड आहे आणि त्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 27 लोक हे परभणीला सरकारी दवाखान्यामध्ये 3 आणि RP मेडिकल कॉलेज येथे जवळपास 25 लोक त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी 14 जण मयत झाल्याची माहिती आताच सिव्हिल सर्जन यांनी मला फोनच्या द्वारे दिलेली आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहत आहात. परिसरातील भाविक आणि परिसरातील प्रत्येक गावातले नागरिक या ठिकाणी रेस्क्यूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहकार्य करण्याचं प्रत्यक्ष आपण सर्व पाहत आहेत. दरम्यान मलब्याखालून आतापर्यंत 5 ते 6 भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप काही जण मलब्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आज काळानं ज्या लोकांवर घात घातलाय, साहजिकच कुठतरी बांधकामामध्ये काहीतरी कमतरता निर्माण झाली असेल, त्यामुळे ही घटना घडलेली आहे. निश्चितच अशा घटना नाही घडायला पाहिजे. परंतु जे काही 27 लोक आता आपण रेस्क्यू केले होते त्यातले 4 लोक दगावले म्हणून कल्पना आहे. यशवाडी हनुमान मंदिरातील या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बचाव कार्य अद्याप सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेबाबतचे प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्या खाद्यपदार्थावर नागरिक विश्वास ठेवून ताव मारतात त्याच खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी चक्क पायाने तुडवलेल्या मैद्याचा वापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
जय अंबे स्वीट मार्ट मध्ये समोसा, कचोरी आणि इतर पदार्थांसाठी वापरला जाणारा मैदा पायाने तुडवला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत दुकानदाराला सील ठोकले असून मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूया हा विशेष रिपोर्ट. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्ट नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दुकानात काम करणारा कर्मचारी मादाराम प्रजापत हा घरांमध्ये चक्क पायाने मैदा तुडवत असल्याचे दिसून येत आहे. हा मैदा समोसा, कचोरी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 18 जून रोजी दुपारी हा प्रकार घडला असून कोणीतरी गुप्तपणे त्याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने अन्न व सुरक्षा अधिकारी अक्षय भोपळे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित दुकानदाराची तपासणी केली. तपासणी दरम्यान दुकानात कोणतेही खाद्यपदार्थ तयार होताना आढळले नाहीत. तसेच अन्नसाठाही उपलब्ध नव्हता. मात्र व्हिडिओच्या आधारे नागरिकांच्या आरोग्याची तडजोड करणारे कृत्य झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. या प्रकरणी दुकान मालक भगवानराम हिराराम प्रजापत आणि कर्मचारी मादाराम गोकलराम प्रजापत यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, परवाना नोंदणी नियम 2011 मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने संबंधित दुकानाला सील ठोकले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्याला स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. मात्र जानेफळमधील या प्रकारामुळे ग्राहकांच्या विश्वासालाच तडा गेला. प्रशासनाने कारवाई केली असली तरी अशा प्रकारांना आळात बसण्यासाठी नियमित तपासणी आणि कठोर शिक्षा गरजेची असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. जून महिना सुरू होऊन तब्बल 20 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही मान्सूनने नांदेड जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. नांदेड शहरासह परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणातील पाणी साठाही आता चिंताजनक पातळीवर आला आहे. धरणात केवळ 38% पाणीसाठा शिल्लक असून वाढत्या उष्णतेमुळे आणि बाष्पीभवनामुळे उपलब्ध जलसाठ्यात सातत्याने घट होत आहे. पाहूया हा विशेष अहवाल. नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. जून महिन्याचे 20 दिवस संपत आले तरी मान्सूनचा समाधानकारक पाऊस आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांवरील ताण वाढू लागलाय. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणात सध्या केवळ 38% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. वाढते तापमान आणि दररोज होणारे बाष्पीभवन यामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात विष्णुपुरी धरणात 35.60 दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र अवघ्या एका आठवड्यात 2.42 दलघमी साठा पाण्याची घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. नांदेड जिल्ह्यात एकूण 104 मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 31.40% इतकाच पाणीसाठा आता उपलब्ध आहे. जर येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने नांदेड जिल्ह्यातील जलसाठ्यांवर मोठा ताण निर्माण झालाय. विष्णुपुरी धरणासह अनेक प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. शिखाची वाडी परिसरात भर दिवसा बिबट्याने शेळ्यांच्या कळपांवर हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाहूया हा सविस्तर अहवाल. मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी परिसरात आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बिबट्याने पुन्हा हजेरी लावली. मिळालेल्या माहितीनुसार शेत शिवारात भाताच्या बांधालगत काही शेळ्या चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एका शेळीचा जागीच फडशा पाडण्यात आला. घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याचा वावर आढळून आला होता. मात्र पुन्हा एकदा झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून अनेक शेतकरी आणि शेतमजूर दिवसभर शेतात काम करत असतात. अशा परिस्थितीत भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती भरपाई देण्यात यावी अशीही मागणी होत आहे. दरम्यान ग्रामस्थांना सायंकाळच्या वेळी एकटे शेतात न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिखाचीवाडी परिसरातील या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. वन विभाग या प्रकरणात काय कारवाई करतो आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक संकट आणि आर्थिक अडचणीच्या कचाट्यात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथील एका महिला शेतकऱ्याचा आक्रोश सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आम्हाला गॅस नको, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसेही नकोत, आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या आणि संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी करताना या महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. मृग नक्षत्रात झालेल्या अल्प पावसाच्या भरोशावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. मात्र आता पावसाने पाठ फिरवल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धडपड सुरू झाली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नाही. मृग नक्षत्रात झालेल्या तुरळक पावसांच्या भरोशावर शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दंडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्चापूर तालुक्यातील कलदगाव येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कपाशीची लागवड केली. मात्र आता पावसाअभावी ही पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दूरवरून हंड्याने पाणी आणून कपाशीच्या रोपांना पाणी घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे तर दुसरीकडे निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आपली व्यथा मांडताना महिला शेतकरी पद्माबाई गव्हाणे यांना अश्रू अनावर झाले. आम्हाला कोणत्याही योजना नकोत, आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या आणि संपूर्ण कर्जमाफी करा, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही अशी हतबल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर शेतकरी रावसाहेब गव्हाणे यांनी देखील पावसाअभावी कपाशीचे पीक वाचवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाची माहिती दिली. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. रावसाहेब बाबूराव गव्हाणे, कलदगाव, तालुका अर्धापूर इथे गट नंबर 46 मध्ये कापसाची लागवड केली आहे आणि फक्त पाऊस 2च झाले चांगले आणि विहिरीला पाण्याचा स्रोत आहे आमच्या, पण आता ते वारं असं गरमी ऊन भरपूर पडलेलं आहे आणि याच्यामध्ये स्रोत आमच्या विहिरीचा कमी झाला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला एक डोक्यावर पाणी आणून आम्हाला कापसाला एक जोपासना करावी लागत आहे. आमची खूप अतोनात बेजारी होत आहे आणि याच्या आम्हाला हे पिकाला जीवदान देऊनच आम्हाला हे असं पिकाचं उत्पन्न घ्यावं लागणार आहे. काय सरकारकडे काय मागणी करणार आहे पिकाबद्दल? या पिकाबद्दल आम्ही सरकारकडे एवढीच मागणी करणार आहोत की आम्हाला हमी भाव आणि कर्जमाफी द्यावं. हमी भाव तर देवाच द्यावा आणि कर्जमाफी का द्यावं याचं कारण आहे की आम्हाला हे शेतीमध्ये काहीच उरत नाही. खर्च, बी बियाणं, रोजंदारी, घर खर्च हे भागवण्यासाठी आम्हाला ही कर्जमाफीची अत्यंत नितांत गरज आहे. बरं, आता 4-5 मी या याच्या कापसाची लागवड करण्यासाठी आम्ही 4-5 महिला लावल्यात. पाणी टाकत आणि पाणी टाकण्याचं काम चालू आहे. अगोदर आम्ही खत घालण्याचं काम केलं तर याच्यातून आम्हाला उत्पन्न किती होईल आणि आम्हाला हे खर्चच आमचा निघणार नाही अशानं तर आम्ही शेतकऱ्यांना खूप अडचणीचं आमचं जीवन आम्ही जगत आहोत. आमचं हे पीक वाढत आहे, याला मी पाणी टाकून याला जगवण्याचं आम्ही काम करत आहोत.
राज्यातील लाखो शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून पिके वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. शेतमालाला योग्य भाव, कर्जमाफी आणि तातडीची मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालाला भाव भेटाव, आमचं कर्ज माफ व्हावं, आम्हाला सवलती भेटाव तर आम्ही जगतो. नाही तर आमचा आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आम्ही लेकरं बाळ येऊन त्या याच्यामध्ये करू शकतो आत्महत्या. संपलं आमचं काहीच बाकी उरलं नाही. ऊसाला भाव नको, त्यांच्या मालाला भाव, आमचं द्यायचं म्हणलं की भाव नाही आणि त्यांचं घ्यायचं म्हणलं की असं आबाळ कोसळालंय आमच्यावर. 2000ला झाली. बहीण लाडक्या बहिणीचं काय होते, सका भाऊ होय ना, ह्यानं दिलेलं झोळीतलं दान काय पुरी होते आम्हाला. आम्हाला आमच्या असं मालाला भाव राहावं. आम्हाला लाडकी बहीण नको ना लाडका भाव नको. आमची हिंमत जगण्यात आम्ही कसंही जगू शकतो. पण लाडक्या बहिणीवर आमचं काहीच होईना. आमचं सारं उद्ध्वस्त झालं. सोनं वाढून गेलं, चांदी वाढून गेली, आमच्या मालाला भाव नाही. काय ना चांदी आणि लाडक्या बहिणी कशाच्या, आम्हाला तर रुपये आला नाही आणि आम्ही घेतला नाही. लाडकी बहीण त्याच्यातच सुखी हो. जर आमचा याचा भाव लागला तर त्याला आशीर्वाद आणि नाही लागला तर त्याचा हे आहे बघा दुर्धान आहे. आमची जशी केली त्यानं सारं नाशिलंय, महाराष्ट्राला असं नाशविलंय आणि त्याचंच भांडण लागालंय. हे असं ते तसा, उद्धव ठाकरेचं, बाळासाहेब याचं, राहुल गांधीचं आणि त्या एकनाथ शिंदेचं, ते दादा तर गेली निघून दुनिया सोडून. पण हे इथं असे शेतकऱ्यासाठी कोणीच नाही. आता कोणीच नाही. आता शेतकऱ्याशी या बळीराजासाठी थांबमटी कोणीच उभं राहिलं नाही. फक्त आम्ही शेतकरी करतो ते खताळ आणि डेअरिंगनं टाईटमध्ये त्या ड्रॅकनिंगचे कपडे घालून ओकेमध्ये फक्त आमची माती शेतकऱ्याची. आम्हाला एवढीच आमची विनंती आणि अर्जी. आज या काळ्या माई शपथ घेऊन सांगतो, आम्ही अशी मेहनत, अशा आमचे अश्रू खळगळत आहेत. आमचे लेकरं आम्ही कशानं जगिली आहे आणि कशी शिकली ते मला माहिती आहे. मी आज अशी जाशीची राणीसारखी उभी आहे. फक्त या देवेंद्र फडणवीसनं आमचा न्याय करा, आम्हाला कर्जमाफी करा, आमच्या मालाला भाव द्यावा. याचा गॅस नको न याची लाडकी बहीण नको. आम्हाला फोडणी स्वस्त करा, साखरपत्ती स्वस्त करा आणि आमच्या मातीला भाव द्यावा. फक्त एवढी आमची अर्जी आहे. आम्हाला बाकी काहीच नको. दादा तुला हात जोडून सांगतो, फक्त आमची न्याय कर आमच्या लेकरायला आणि आमच्या मातीला. आणि आम्हाला साथ देतो. या लाडक्या बहिणीचे पैसे पुरे होईना. किती कर्ज ठेवले की महाराष्ट्रावर, पोटं बोंद्यात नेऊन घालते की महाराष्ट्र. पण या लोकांना कळणं आलंय. आता मी एकली बोलतो, मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे. आमच्या पिकाला भाव पाहिजे. आज आम्ही केळी लावली, केळी गेली, कापूस गेला. फक्त आमच्या पिकाला भाव पाहिजे. आणि मी सगळं सांगतो, मी हे बाया घेतल्या, मला परवडत नाही यायला कामाला लावाया द्यायला. हा कापूसाचा हे करा, वाळून गेला कापूसाला, लावू किती, घालू किती, काढू किती, याची इच्छाच नाही ना. शेतात गेलं, घरात गेलं तर जीव लागणार, शेतात आलं तर पीक पहा वाटत नाहीत. अशी जीवाचे हाल होते. राज्यातील लाखो शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून पिके वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. शेतमालाला योग्य भाव, कर्जमाफी आणि तातडीची मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे कितपत गांभीर्यानं पाहते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनलच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्ही चॅनलवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तसेच
सिटी न्यूजचे फेसबुक पेज सुद्धा लाईक करा. इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर आपल्या स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया आणि पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.